नमस्कार, मी वैद्य सायली वराडे. अथश्री आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्राच्या सर्वे संतो निरामय या इंस्टाग्राम पेजवर आपल्या सर्वांचं पुनश्च खूप 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 स्वागत. कालपासून आपण जी योग मालिका सुरू केली आहे त्यातील हा दुसरा भाग. कालच्या भागात आपण पाहिलं की योग म्हणजे नक्की काय आणि योग हा किती अंगांचा बनलेला आहे. आज आपण बघूयात योगाचे सगळ्यात पहिले अंग यम. यम म्हणजे काय हो? यम म्हणजे देह आणि इंद्रिय यांच्याविषयी अनासक्ती असते. ह्यांचे पालन केल्याने मनाचे रज आणि तमदोष दूर होऊन मनात सात्विक गुणांची वृद्धी व्हायला सुरुवात होते आणि नैतिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्याकरिता सुद्धा मदत होते. अशा यम ह्या संकल्पनेत नक्की येतं काय? तर त्याची स्वतःची मूलभूत 5 तत्व आहेत. त्यातलं पहिलं आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. मग ती कायिक, वाचिक, मानसिक या तीनही प्रकारानं बरं का. कायिक, वाचिक, मानसिक या तीनही प्रकारानं इतर कुठल्याही प्राणीमात्रांसाठी हिंसा न करणे किंवा प्राणीमात्रांना पीडा न देणे म्हणजे अहिंसा होय. यातील दुसरं तत्व आहे सत्य. ज्यांना योगाभ्यास करायचा आहे त्यांनी नेहमीच सत्यवादी असावे. याने काय होतं तर यानं कालांतराने त्यांना वाचासिद्धी प्राप्त होते. वाचासिद्धी म्हणजे काय हो? याचा अर्थ जो मनुष्य वर्षानुवर्ष योगाभ्यासादरम्यान सत्य याची कस धरून चालतो तो कालांतरानं जे काही बोलेल ते स्वतः सत्य व्हायला सुरुवात होते. बघा, मिळाली की नाही वाचासिद्धी. यमाचं तिसरं तत्व आहे अस्तेय. स्थेय याचा अर्थ चोरी करणे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. आता ती सुद्धा अहिंसेप्रमाणे कायिक, वाचिक, मानसिक असते बरं का. प्रत्यक्ष कृती करून चोरी करणे हे इथे महत्त्वाचे नाही. तुम्ही प्रत्यक्ष कृती करून चोरी करण्याचा विचार सुद्धा केला तरी ते स्थेयमध्ये येते. त्यामुळे माणसानं नेहमी कुठल्याही प्रकारे कोणाच्याही द्रव्यांची, संपत्तीची, साधनांची, भूभागांची, विचारांची चोरी न करणं याचं पालन करावं. तिसरं तत्व आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य पालन केल्यानं शरीरस्थ शुक्रधातूचं वर्धन होते. त्याचा साठा संपत नाही आणि शुक्रातूनच पुढील ओजाची निर्मिती होणार असल्यामुळे शरीरस्थ ओजाचीही वृद्धी होते आणि जेणेकरून आपली व्याधी प्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्याला धीर, धृती, स्मृती यांचे वरदान. योग साधकाने ब्रह्मचर्याचे योग्य प्रकारे पालन केल्याने त्याला चित्तजय होण्यास मदत होते आणि त्याला विलक्षण सामर्थ्य प्राप्त होतं. आता यमाचे 5वे तत्व आहे अपरिग्रह. परिग्रह म्हणजे साठवून ठेवणे, संचय करणे आणि त्याच्या विरुद्ध अपरिग्रह म्हणजेच दान करणे किंवा साठवून न ठेवणे. आपण कित्येक वेळा आपल्याला अनावश्यक अशा गोष्टी साठवून ठेवत असतो ज्या की आपल्याला कधीच उपयोगी पडत नसतात. पण आपण ते साठवतो कारण त्या गोष्टींबद्दल आपल्या मनात कुठेतरी मोह निर्माण झालेला असतो. हा मोहच साधकाला अतिशय हानिकारक असतो. त्यामुळे योग साधकानं नेहमीच अपरिग्रह या तत्वाचा अभ्यास करावा. याप्रमाणे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 मूलभूत तत्वांचे मिळून तयार होते यम. यम ही योगाभ्यासाची पहिली पायरी आहे बरं का. जो साधक ही पहिली पायरी यशस्वीरित्या पार करतो त्याला इतर उरलेल्या 7ही पायऱ्या सहजतेनं पार होतात आणि तो योगाभ्यासात पारंगत मिळवतो. अशाच योगाभ्यासाच्या दुसऱ्या पायरीबद्दल म्हणजेच नियमाबद्दल आपण उद्या जाणून घेऊया. तोवर धन्यवाद.